या देशाची जनता मालक आहे। तर आम्ही 5 वर्षासाठी काही जनतेने सेवक ठेवलेले आहेत, जे की स्वतःला मालक समजत आहेत। अशा सेवकांनी आम्ही ठेवलेल्या आमचे नौकर, ज्याला की काल परवाची घटना आहे, IPS अधिकारी जर नियमानुसार काम करीत असेल तर अशा अधिकाऱ्याला एक 10वी नापास 5 वर्षासाठी आम्ही ठेवलेला जनतेचा सेवक, तो जर माझ्या होला हो मन, नाहीतर मी तुझे असं करीन तसं करीन, ह्या सर्व धमक्या लोकांनी ऐकलेल्या आहेत। अशा धमक्या देणाऱ्या मंत्र्याला काल परवाच मी पंचायत समितीमध्ये गेलो होतो। त्या ठिकाणी कलम 353 नुसार अजामीनपात्र कशासाठी एखाद्या अधिकाऱ्याला धमकी देणे किंवा त्याला शिवीगाळ करणे किंवा त्याच्या कामात अडथळा आणणे, या नियमानुसार कलम 353 नुसार गुन्हा दाखल होतो। तर मंत्री आहेत म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, मान्य आहे मला। परंतु हाच गुन्हा जर सामान्य व्यक्तीने केला असता तर आज त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला असता आणि त्याला लोकांनी जगणं अवघड केलं असतं। अरे खरंच एखादा IPS व्हायचा असेल तर तुकाराम मुंडे साहेबांसारखं व्हा, अंजली कृष्णा यांच्यासारखं व्हा। उगाचच IPS होऊन एखाद्या मंत्र्याच्या होला हो देणे, त्याच्या मर्जीनुसार वागणे, या तुमच्या IPS होण्याला अर्थ नाही। देशाची सेवाच करायची असेल तर आज खरंच सांगतो, तुकाराम मुंडे साहेबांसारखे देशाची सेवक व्हा, नाहीतर IPS होण्याच्या मार्गावरती तुम्ही अजिबात जाऊ नका।